नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, फक्त बटाटे इतके टेस्टी लागू शकतात याच्यावर आहे ना, जोपर्यंत तुम्ही बनवणार नाही ना ह्या पद्धतीनं तोपर्यंत विश्वास बसणार नाही। 3 मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यावरची ही साल अशी काढून घ्यायची आपल्याला। तर बघा, अशा पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची। आणि बटाटे कुठले घ्यायचे माहिती का, जे जुने असतात ना, जुने जे वडापावसाठी वापरतात त्याला आग्रा बटाटे पण म्हणतात, आग्रा आलू, ते घ्यायचेत। काय नवीन जर घेतलं ना तर ते पाणी सोडतात आणि पाणी सोडल्यावर आपली पूर्ण रेसिपी फेल होऊन जाईल। जुने बटाटे घ्या आणि याला असं चंक्समध्ये, हे असं चंक्समध्ये कापायचं त्यांना, ठीक आहे। थोडेसे मोठे पीस ठेवा। आता एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ जास्त टाका थोडं, ठीक आहे। पाणी थोडं खारट करा आणि मग हे बटाटे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे। पाणी एकदम गरम पाहिजे बरं का। 3 ते 4 मिनिटं फक्त आपल्याला या बटाट्यांना पार बॉईल करून घ्यायचं आहे, म्हणजे 50% फक्त आपल्याला त्यांना उकडून घ्यायचं आहे। तर बघा, बरोबर 4 ते 4.5 मिनिटं झालेले आहेत। आपलं बटाटं 50% शिजलं की नाही बघू आपण। काय करायचं, थोडासा फक्त चाकू आहे ना असा पोक करून बघायचा, हे बघा, ठीक आहे। 50% शिजलेलं। आता काय करायचं, ह्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं, त्याला गरम करून घेऊ छान व्यवस्थित। तर बघा, तेल आता मस्त गरम झालं आहे। आता त्याच्यामध्ये हे बटाटे टाकायचे। गॅस मोठाच ठेवायचा बरं का, मोठ्या आचेवरच आता याला आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत दोन्ही बाजूने फ्राय करायचं आहे। थोडंसं फक्त मीठ टाकायचं आहे त्याच्यात, कारण आपण पाण्यामध्ये उकळताना पण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळं थोडंसं टाका। हे बघा, क्रस्ट बघा कसा दिसतो, एकदम सुंदर गोल्डन। थोडंसं बटर त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला, बटरचे क्यूब्स थोडेसे। एकदम ऑथेंटिक कॉन्टिनेंटल रेसिपी बरं का, युरोपियन वेस्टर्न क्युझिनमध्ये खूप खाल्ल्या जाते ही रेसिपी। एक जवळपास 4 मिनिटं याला फ्राय करायला लागतील आपल्याला, छान गोल्डन क्रस्ट येईपर्यंत, म्हणजे 8-9 मिनटात बटाटा आपलं शिजलं जातं। आता काय करायचं, त्याच्यामध्ये 1 चमचाभर लसूण एकदम बारीक असा चॉप करायचा आहे। चॉप केलेला लसूण त्याच्यामध्ये आपल्याला टाकून फ्राय करायचा आहे। जेव्हा हे बटाटे कम्प्लिटली शिजतील ना तेव्हाच हे लसूण टाकायचं आहे आणि 1 मिनटं फक्त आपल्याला फ्राय करायचं आहे, ठीक आहे। लसूण पण मस्त फ्राय झाला आहे। या रेसिपीला बटर गार्लिक रोस्टी असं म्हणतात, बटर गार्लिक रोस्ट पोटॅटोज। मस्तपैकी कोथिंबीर टाकून फिनिश करायची। याला ना असंच खाऊ शकता बरं का तुम्ही, याला चपाती भात कशासोबत खायची गरज नाही आहे। ॲज इट इज तुम्ही या रेसिपीचा आनंद घेऊ शकता, या बटाट्यांना खाऊ शकता। हे बघा, 1 नंबर बटर गार्लिक रोस्टी। आणि ह्या बटाट्यांचा तुम्ही आस्वाद घेऊन बघा आणि मला सांगा की तुम्ही अशा पद्धतीनं बटाटे कधी खाल्ले होते का। खूप गरम बाबा, खूप गरम। हे बघा, कम्प्लिटली शिजलेले, बाहेरून क्रंची आतून सॉफ्ट, 1 नंबर अशी रेसिपी। नक्की ट्राय करा।